अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुचरित्र पारायण कसं करायचं, फक्त हे 3 नियम पाळायचे आहे. बाकी काही गोष्टी पाळायची आवश्यकता नाहीये. नामस्मरणाला आपण सुरुवात नसेल केली तर अजून सुरुवात करा. जपमाळ घेऊन नामस्मरण करू शकता, काउंटर घेऊन नामस्मरण करू शकता. रोजचे 6000 जप करायचं आहे. 6000 म्हणजे खूप मोठं नाहीये. दिवसभरामध्ये जेव्हा जमेल तेव्हा आपण नामस्मरणाला सुरुवात करा. म्हणजे गुरुपौर्णिमेला महाराजांच्या समोर उभं राहायला आपण उभं राहू शकतो. नामस्मरण महत्वाचं आहे, सुरू करायला आपण हवं. आता गुरुचरित्र पारायण करायचंय, महिला पण गुरुचरित्र पारायण करू शकता का? तर दिंडोरीपणीत गुरुचरित्र पारायण आहे ते महिला करू शकता, पुरुष पण करू शकता. मोठं गुरुचरित्र पारायण जे आहे ते पुरुषांनी करायचं, महिलांनी करू नये. त्यांनी दिंडोरीपर्यंत गुरुचरित्र पारायण वाचू शकता. 3 नियम कोणते पाळायचे? सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे ब्रह्मचर्य. हा नियमावर कोणी जास्त बोलतच नाही. महत्वाचा नियम म्हणजे ब्रह्मचर्य. असे खूप जण आहे ते फोन करता, गुरुजी आमचं ब्रह्मचर्य तुटलं, आमचं ब्रह्मचर्य असं झालं, फिजिकल रिलेशन झाले, सेक्शुअल रिलेशन झाले. कशाला गुरुचरित्र पारायण करताय? मग आपल्याला समजतंय ना की गुरुचरित्र पारायणामध्ये सगळ्यात मुख्य घटक काय आहे? ब्रह्मचर्य पालन तुमच्याकडून होत असेल तर गुरुचरित्र पारायण करा, अन्यथा स्वामीचरित्र वाचा, नामस्मरण करा. त्याला कोणतेही नियम नाही. गुरुचरित्र पारायण आपण जर गुरुपौर्णिमेनिमित्त करतोय किंवा कोणतंही कधी करतोय तर नियम आहे ते पाळणं महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुरुचरित्र पारायण करताना चौरंग किंवा पाठ मांडा. छोटी जागा असेल, छोटी किंवा पुस्तक जरी ठेवलं तरी चालतं. खूप जण म्हणतात आमच्याकडे लहान लहान मुलं असेल, काही असेल, छोटी जागा ठेवा. चौरंग मांडा, पाठ मांडा, तुपाचा दिवा, तेलाचा दिवा, पोती ठेवायची. स्क्रीनवर दाखवेल मी मांडणी. कलश मांडायचा असेल तर मांडा, नाही मांडला काही हरकत नाही, काही आवश्यकता नाही कलश मांडाच म्हणून. पोती ठेवा. पोती ठेवल्यानंतर महाराजांचा फोटो ठेवा. दत्त महाराजांचा ठेवा, श्री स्वामी समर्थ महाराजांचा ठेवायचा. फोटो असला ठीक, नसेल फोटो फक्त पोथी जरी असली खूप झालं, काही आवश्यकता नाही. तुमचा देवघरात फोटो आहे महाराजांचा, नुसती पोथी ठेवली हरकत नाही, काही आवश्यकता नाही. गुरुचरित्र पारायण करताना सकाळच्या वेळेस गुरुचरित्र पारायण वाचावं. तुम्ही म्हणणार दुपारी वाचतो, संध्याकाळी वाचतो, रात्री जेवण झाल्यावर वाचतो, असं वाचायला चालत नाही. नवनाथ पारायण पण रात्री वाचायला चालत नाही. गुरुचरित्र आणि नवनाथ पारायण सोबत वाचायला चालत नाही. गुरु आणि शिष्यांची सेवा सोबत नाही. पोथी आपण घेतली. पोथी आपल्याला करायचं, सगळ्यात पहिले संकल्प करायचा. संकल्प करायच्या अगोदर आपण भस्म लावून गुरुचरित्र वाचायचं. कपाळी भस्म, दोन्ही हाताला भस्म, छातीला भस्म, पोटाला भस्म आणि सवळं घालून गुरुचरित्र पारायण करा. खूप जण म्हणता मग जीन्स पॅन्टवर करतो, काही जण गाऊनवर करता. अशा गोष्टी करू नका. करायचंय, महिलांनी करायचं, हिंदू संस्कृतीनुसार प्रॉपर साडी घाला, डोक्यावर पदर, साडी, हातामध्ये बांगड्या. पुरुषांनी करायचं असेल तर सवळं घाला. पोलीस जर आपण नाव काढलं तर पोलिसांची वर्दी, ड्रेस दिसती, तसं पारायण करताना काही सवळं असेल किंवा वस्त्र असेल ते घालायला पाहिजे. प्रॉपर सवळं घालायचं. साडी असेल ते साडी वाचन झाल्यानंतर धुवून टाकायची. दुसऱ्या दिवशी धुतलेली नवीन साडी आहे ती आपण घालू शकतो. संकल्प घेताना हातामध्ये पाणी घ्यायचं. तुमचं नाव घ्या, गोत्र घ्या. गोत्र माहित नसेल काश्यप गोत्र घ्या. आता तुम्ही गुरुपौर्णिमेनिमित्त 1 गुरुचरित्र पारायण करणार असाल, 2 करणार असाल, 3 पारायण करणार असाल, काही हरकत नाही. तसं उद्यापन 3 करणार असाल तर त्याचं उद्यापन डायरेक्ट गुरुपौर्णिमेच्या दिवशी करू शकता, काही हरकत नाही. 1 पारायण, 2 पारायण, 3 पारायण, तुम्हाला जमलं तर 3-3 दिवसाचे पण गुरुचरित्र पारायण तुम्ही करू शकता. तुमच्या वाचण्यावर डिपेंड आहे. पण जे कोणी नवीन असेल त्यांनी 7 दिवसाचं पारायणच करावं. आता 23 दिवस राहिले, 21-22 दिवस राहिले असेल, 3 पारायण सहज होता. लगातार सलग पारायण जर केले काही हरकत नाहीये. आता सलग पारायण करायचं असेल, समजा पहिलं पारायण झालं, पहिलं पारायण आज संपलं की लगेच दुसऱ्या दिवशी 7व्या दिवशी पारायण संपलं की 8व्या दिवशी पहिल्यापासून आपण अध्याय वाचायची. त्याला सलग आणि साखळी पारायण म्हणतात. असे 3 पारायण केल्यानंतर शेवटी उद्यापन करायचं. किंवा तुम्हाला एकच पारायण करायचंय, मग एकच पारायण करायचं असेल तर 7व्या दिवशी उद्यापन करायचं. तुम्हाला 2 पारायण करायचं असेल तर पहिलं पारायण झालं
लगेच 8व्या दिवशी पहिल्यापासून सुरू आणि नंतर 16व्या दिवशी तसं जे पुढचे 7 दिवस झाल्यानंतर त्याचं उद्यापन आहे ते करू शकता. समजलं. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे गुरुचरित्र पारायण वाचन करताना सगळ्यात पहिले आपण संकल्प घेतला, आपलं नाव गोत्र घ्यायचं, पाणी सोडून द्यायचं आणि म्हणायचं की तुमची मनोकामना आहे ती म्हणून पाणी सोडून द्यायचं. गुरुचरित्र वाचन चालू असताना आपलं लक्ष पोथीमध्ये असावं, दिवा चालू पाहिजे. सकाळच्या वेळेस पारायण करावं. सकाळी तुम्ही 3 वाजेनंतर 3 वाजता, 4 वाजता, 5 वाजता कधीही वाचन करू शकता. गुरुचरित्र वाचन करत असताना मोठ्याने वाचायचं, मनातल्या मनात वाचायचं नाही. मनातल्या मनात गुरुचरित्र पारायण वाचायचं नाही. आपला आवाज यायला पाहिजे, खडीसाखर समोर ठेवा. वाचन करायच्या अगोदर गणपती स्तोत्र, गणपती अथर्वशीर्ष दोन्हीपैकी कोणतं पण एक माळ महाराजांची, एक माळ गुरुमंत्राची. तुम्ही देहधारी व्यक्ती गुरुमंत्र घेतला असेल, कान फुकले असेल, नसेल फुकले, गुरुमंत्र आपण कोणाचा घेऊन टाकावा. आणि महाराजांचा गुरुमंत्र घेतला असेल तर तो जप, गायत्री मंत्राचा जप, आणि मग वाचायला सुरुवात करायची. मग खूप जण म्हणतात गुरुचरित्र वाचन करत असताना मग मराठीमध्ये पण ते वाचायचं का, भावार्थ वाचायवा. आपण काय वाचतोय ना हे आपल्याला समजलं पाहिजे, आपल्याला समजलं पाहिजे. गुरुचरित्र वाचन करताना मोठ्याने वाचायचं. हे केल्यानंतर सकाळी आरती करायची, संध्याकाळी आरती करायची, 2 टाइम आरती करायची. नैवेद्य का दाखवायचं. गुरुचरित्रामध्ये दुसरा नियम, पहिला नियम का सांगितला मी, ब्रह्मचर्य. हे लक्षात ठेवा, हा सगळ्यात मोठा नियम आहे. तुम्ही 7 दिवस पारायण करताय आणि ब्रह्मचर्याचं पालन नाही करत, कशाला पारायण करताय. असे खूप आहे, खूप मला फोन येतात, गुरुजी आमचं ब्रह्मचर्य तुटलं. पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, दत्त जन्मोत्सवाच्या दिवशी, स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी खूप जण गुरुचरित्राला बसतात, पण त्यांना ब्रह्मचर्याचं पालनच नाही होत. काय उपयोग नाही त्याचा, शून्य होतं ते, शून्य. म्हणून महत्वाचं म्हणजे तुम्ही एक अध्याय मागं पुढे झाला तर चालतो, पण ब्रह्मचर्याचं पालन म्हणजे काय, चुकीच्या गोष्टी, व्हिडिओ या गोष्टी बघायच्या नाही. काही काही जण करतात चुकीच्या गोष्टी. इंस्टाग्राम हे चालू आहे सध्या, इंस्टाग्राम युट्यूब असं बघत बघत काही गोष्टी करता, इमॅजिन करता. काही काहींना रात्रीमध्येच होऊन जातं, हे इमॅजिन होतं. म्हणून 7 दिवसामध्ये मौन व्रत धारण करायचं. कांदा लसूण या गोष्टी खायच्या नाही. काही काही जण म्हणतात आम्हाला माहीतच नाही, कांदा लसूण गुरुचरित्र पारायण करतामध्ये खायच्या नाही. गादीवर बेडवर झोपायचं नाही, लक्षात ठेवा. काही काहींचं 7-7 दिवस पारायण होतं, बेडवर मस्त झोपून घेतात, ते जेवण बिवण सगळं करतात ते. अशा गोष्टी करायच्या नाही. दुसऱ्यांबद्दल वाईट भावना मनात आणायची नाही. वाईट गोष्टी कोणत्याही मनामध्ये, डोक्यामध्ये आणायच्या नाही, हे लक्षात ठेवा. दुसरा नंबर, तुम्ही भाजीपाला म्हणजे पालेभाज्या सगळ्या खाऊ शकता, सगळ्या. एक धान्य म्हणजे काय, तुम्ही आता सगळेजण गहू असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल खातो, पण मोस्टली खूप जण गहूच खाता. पोळी असेल, चपाती तुम्ही खाऊ शकता, काही हरकत नाही. रोज सकाळी तुम्ही वाचायच्या अगोदर काही खायचं नाही, पण जे आजारी असेल, वृद्ध असेल ते खाऊ शकता. ज्यांना खाली बसता येत नाही ते खुर्चीवर घेऊन गुरुचरित्र वाचू शकता, काही हरकत नाही तुम्हाला. खुर्चीवर बसून तुम्ही गुरुचरित्र वाचू शकता. गुरुचरित्र तुम्ही जी पोथी आहे ती खुर्चीवर घेऊन तुम्ही वाचू शकता. वाचन झालं पोथी झाकून ठेवून द्यायची, पोथी ओपन ठेवायची नाही. आरती करायची, सकाळ संध्याकाळ आरती. परत रात्री झोपायच्या वेळेस विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं. दिवसभराचे काही पाप केलेले असेल, डोळ्यांनी पाप केले असेल, रात्री विष्णू सहस्त्रनाम वाचायचं. विष्णू सहस्त्रनाम, रामरक्षा स्तोत्र हे सगळं वाचायचं. आणि हे वाचन केल्यानंतर मग झोपी जायचं, घोंगडीवर झोपायचं. मनामध्ये वाईट विचार आणायचेच नाही, म्हणजे तुमचं ब्रह्मचर्य आहे ते तुटणार नाही. खूप जणांचं असं असतं की गुरुजी आम्ही गुरुचरित्र पारायण चांगलं वाचतो, आम्ही सगळे नियम पाळतो, जेवणाचे नियम सगळे नियम पाळतो, पण त्यांच्याकडून ब्रह्मचर्याचे नियम पाळणं होत नाही. अशांनी गुरुचरित्र पारायण करू नका. तर मला हात जोडून विनंती आहे, आपल्या मनावर कंट्रोल नाही ना, ज्या व्यक्तीला मनावर कंट्रोल नाही तो व्यक्ती काय कंट्रोल होणार, लक्षात ठेवा. हे सगळ्यांसाठी आहे, महिला असेल, पुरुष असेल, सगळे असेल. म्हणून गुरुचरित्र वाचायच्या अगोदर मी उलट सांगत असतो, गुरुचरित्र वाचायच्या अगोदर आपलं ब्रह्मचर्याचं पालन तुमच्याकडून होत असेल तर गुरुचरित्र पारायण करा, अन्यथा गुरुचरित्र पारायण करू नका. दत्त महाराजांची सेवा करणं म्हणजे एवढी सोपं नाहीये. मनापासून केलं, निष्ठेने केलं तर सगळ्या गोष्टी सोप्या आहे.
पण आपली लाईफस्टाईल वेगळी असते प्रत्येकाची. म्हणून आपण आपलं मन नियम ठेवायचं, मनावर कंट्रोल ठेवायचा, मन स्थिर ठेवायचं आणि मन स्थिर करून आपण गुरुचरित्र पारायण ते करावं. त्याचं उद्यापन करायचं असेल, उद्यापन आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी करू शकता. गुरुपौर्णिमेला त्या दिवशी वरम भात, भाजी पोळी, घेवड्याची भाजी, त्याच्यासोबत ब्राह्मणाला शिदा, दक्षिणा, वस्त्र द्यायचं, संकल्प सोडायचा, पाद्यपूजन करायचं ब्राह्मणाचं आणि आपलं गुरुचरित्राचं उद्यापन आहे ते साधं सोपं करून घ्यायचं. 7 दिवसामध्ये जेवढे अध्याय आहे तेवढे अध्याय वाचायचे. अशा पद्धतीने वाचायचं. वाचताना शांततेत वाचायचं, शांततेत वाचन करून आपलं गुरुचरित्र पारायण पूर्ण करायचं. आणि महाराजांना जिथं आपण बसणार आहे त्याच्या बाजूला एक महाराजांना समोरच्या साईडने एक आसन ठेवायचं. दत्त महाराज गुरुचरित्र पारायण ऐकण्यासाठी येत असता, हे लक्षात ठेवा. ऐकण्यासाठी दत्त महाराज येत असता. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.